दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज़ नेटवर्क। हाल ही में मैं हीरापुर ग्राम में मौजूद हूँ। हीरापुर ग्राम की जो जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला हीरापुर है, यहाँ पे जो गांव की जो जनता है, जनप्रतिनिधि है, शाला व्यवस्थापन समिति है, उन्होंने ताला लगाया है गांव की स्कूल को। आखिर क्यों ताला लगाया, इसके पीछे की वजह है कि आज देखा जाए तो गोरेगांव तहसील में नहीं तो संपूर्ण जो महाराष्ट्र है, महाराष्ट्र में शिक्षक भर्ती को लेकर बहुत सारे जो है वाद विवाद निर्माण हो रहे। कहीं ना कहीं जो है शिक्षा का अभाव वह कम होते हुए नजर आ रहा है। एक तरफ शिक्षा तो दूसरी तरफ गांव की जनता, तो दूसरी ओर देखा जाए तो हीरापुर ग्राम की जो पाठशाला है, जिस तरीके से ताला लगाया गया है वह तो कहीं ना कहीं देखा जाए तो आज जो देश का अहम हिस्सा है केंद्र सरकार का, वह सबसे अहम हिस्सा जो है वह पाठशाला के ऊपर खर्चा करता है। पाठशाला के ऊपर खर्चा करने से कोई फायदा नहीं है। जब तक शिक्षक नहीं रहेंगे तो शिक्षक नहीं रहेंगे तो बच्चे कैसे पढ़ेंगे, ये एक सबसे बड़ा सवाल खड़ा है दर्शकों। दूसरी ओर देखा जाए तो गांव की जनता ने यह भी बताया है कि यदि जब तक के हमारे गांव की पाठशाला में जो टीचर स्टाफ है उसकी भर्ती नहीं होती है, जब तक के टीचर स्टाफ देते नहीं, तब तक के यह आंदोलन जो है यह शुरू रहेगा। इस संदर्भ में इन्होंने यहाँ के जिला परिषद के अध्यक्ष है, वैसे ही संबंधित विभाग के जो अधिकारी है वरिष्ठ, उनको पत्र देकर निवेदन देकर सूचित किया था कि हम ताला लगाने वाले हैं, अन्यथा हमारे गांव में टीचर स्टाफ की कमी है, हमें टीचर दिया जाए। जब तक के गुरु ही नहीं रहेगा तब तक बच्चे कैसे पढ़ेंगे, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है दर्शकों। तो दर्शकों, आइए हम जानने का प्रयास करते हैं शाला व्यवस्थापन समिति, गाँव की जनप्रतिनिधि तथा गाँव की जनता से क्या कहा है उन्होंने बच्चों को लेकर। हीरापूरमध्ये पटसंख्या 103 पटसंख्या आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्या इथे 1 ते 5 एकही शिक्षक नाही आहेत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे 1 ते 5 एकही शिक्षक नसून याबाबतची ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषद अध्यक्ष, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ईओ आणि पंचायत सभापती आणि बीओ यांनासुद्धा गावात माहिती दिली। त्या अनुषंगाने त्यांचे प्रथम दायित्व होतं की जिल्ह्यात शिक्षकांची कमी आहे मला माहिती आहे, तालुक्यामध्ये शिक्षकांची कमी मला माहिती आहे, पण कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही। त्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर यांनी बीओनी इथं 2 शिक्षक द्यायला पाहिजे होतं, पण बीओ साहेबांची हलगर्जीपणा म्हणा किंवा यांचे लक्ष नसल्यामुळे हा आज इथं आपल्या हीरापूरला पहिल्यांदा शाळा बंद करण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे। गावकऱ्यांच्या निर्णयासोबत आम्ही जरी नक्की आहो, मात्र पंचायत सदस्य माझी पत्नी असल्यामुळे आणि मी एक वरिष्ठ असल्यामुळे की आपण विद्यार्थ्यांना कुठेही शैक्षणिक नुकसान व्हायला नाही पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका आहे। या अनुषंगामध्ये आतापर्यंत आमच्या हीरापूर गावकऱ्यांनी इथं स्वयंसेवक नेमले होते। 3 स्वयंसेवकाच्या माध्यमातून आज ही शाळा चालवते, पण आता स्वयंसेवकांना पगार देण्याचा प्रश्न मोठा उद्भवलेला आहे आणि त्यांना पैसे देण्याचे नसल्यामुळे, म्हणजे व्यवस्था नसल्यामुळे आज स्वयंसेवक येण्यास तयार नाही आहेत आणि ही परिस्थिती आपल्या हीरापूरवर आलेली आहे। त्वरित इथं बीओ साहेबांनी आणि मी सभापतीला फोन करतो, त्यांनी येऊन इथं योग्य तो निर्णय देऊन शाळा चालू होईल, विद्यार्थ्यांच्या कुठेही शिक्षण होऊ देणार नाही याची मी नक्की काळजी घेत आहोत, पण त्या अनुषंगाने त्वरित कारवाई करण्यात यावी आणि ह्या मागणीसोबत गावकऱ्यांनी 1 महिन्यापासून संबंधित विभागाला, येथील जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहे, संबंधित विभाग आहे, यांना गावातील जे जनप्रतिनिधी आहेत तसेच गावातील नागरिक आहेत त्यांनी पत्र दिला व योग्य ती कारवाई करा म्हणून आतापर्यंत कुठलाही अहवाल सादर केला नाही व गावातील नागरिकांनी ताला लावला। बरोबर आहे ना, गावाचे नागरिकांचे निर्णय योग्य आहे, कारण की त्यांची जी महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई केली। तोच म्हणून राहिलो की पंचायत समितीला पंचायत सदस्य यांनी मासिक सभेला विषय ठेवला आणि हीरापूर शाळेची परिस्थिती सभेच्या लक्षात आणून दिली। मग पंचायत समिती स्तरावर त्वरित शिक्षकाची व्यवस्था करायला पाहिजे आणि ते कुठं असहमत आहेत हेच कळत नाही। आता माझे बोलणं झालं होतं तर 12 तारखेला आम्ही शिक्षक देतो, अरे 12 तारखेला द्यायचे ना आजही द्यायचे आहे, मग इथली जी परिस्थिती उद्भवून राहिली मग त्वरित शिक्षक द्या, ही भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे। जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा होत नाही, इथं येत नाही, तोपर्यंत मार्ग निघणार नाही आहे। हीरापुर ग्राम पंचायत के अंडरटेकिंग में जो स्कूल आती है जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला हीरापुर, वरिष्ठ बोले तो कैसा है 1 से 7 के स्कूल है यहाँ और 1 से 7 की क्लास है। 1 से 7 की क्लास में आज 2 टीचर हैं। 2 टीचर रहने के बाद 1 टीचर हो गया मुख्याध्यापक और मुख्याध्यापक 1 टीचर भी से 1 टीचर 130 लड़कियों को पढ़ाए कैसे, ये बहुत विकट परिस्थिति है। और कहीं ना कहीं यहाँ
हीरापुर के हर गरीब का लड़का पढ़ता है, क्योंकि अमीर का लड़का पढ़ता नहीं। अमीर के लड़के यहाँ जो टीचर पढ़ाने भी आती है उनके भी लड़के यहाँ नहीं पढ़ते। इसके बाद में जो क्वालिफाइड लोग है वो बाहर भेजते हैं, लेकिन जो गरीब वर्ग होता है वो गरीब वर्ग के लड़के यहाँ पढ़ते हैं और वो गरीबों पे न्याय हो इसलिए आज ताला लगाया गया है। क्यों? कि उनको शिक्षा मिले। अपने महाराष्ट्र में और पूरे देश में मोदी जी का ध्येय है कि हर बच्चा पढ़े, लेकिन कैसा पढ़े? पढ़ने के लिए उनको गुरु चाहिए। पुरातन काल से गुरु जब रहेगा तभी शिष्य पढ़ता है, लेकिन जो शिष्य को घड़वाना है वो गुरु ही नहीं रहेगा तो यहाँ का बच्चा पढ़ेगा कैसे? ये बहुत बड़ी विडंबना है। यहाँ स्कूल में पढ़ाने के लिए गुरु नहीं है, इसलिए इस स्कूल को ताला लगाया गया है। और ये ताला पूरी ग्राम पंचायत, शाला व्यवस्थापन समिति और पूरे गाँवकरियों का इसमें सहयोग है, इसलिए आज ये ताला बंद करके हुआ है। प्राथमिक शाला को पूर्व माध्यमिक शाळा हिरापूर इथं फक्त 2 शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची दुर्दशा होत आहे। कारण ज्या योग्यतेने आपण मुलांना पाठवतो की शिक्षण व्हायला पाहिजे ते शिक्षण मिळत नाही, म्हणून आम्ही ताला लावलेला आहे। शासनाकडे आम्ही वारंवार अर्ज करूनसुद्धा आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी निवेदन वगैरे दिलेलं आहे, जिल्हा अध्यक्षाला दिलं आहे, शिक्षण विभागाला दिलेलं आहे, तरी पण त्याचं प्रत्युत्तर आत्तापर्यंत मिळालेलं नाही आहे। आणि आम्ही जे स्वयंसेवक मुलं मुली ठेवले आहेत तिथं शिक्षणाकरिता त्यांचा पेमेंट आम्ही कसा बसा तरी आजपर्यंत इकडून तिकडून केलं, पण आता दोनच शिक्षक असल्यामुळे कमीत कमी स्वयंसेवक शिक्षक कमीत कमी आमच्या शाळेला कमीत कमी 5 शिक्षक हवे आहेत। आणि 5 लोकांचा वेतन कुठून द्यायचं हा एक मोठा विचार आलेला आहे। आणि त्यांनी नियुक्ती केलेली नाही शिक्षक पदाकरिता, त्यांनी स्वतःच्या निधीतून म्हणा, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी ती तरतूद करायला पाहिजे। कमीत कमी आमच्या तो स्वयंसेवकाचा पेमेंट देऊ शकतो आपण, तेवढा तरी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे। ही बाब कुठेही असत्य नाही, ही बाब सत्य आहे। कारण की 30 तारखेला 2 शिक्षक रिटायर झाले आहेत आणि 1 ते 5 वर होते ते, आणि आम्ही 2च शिक्षक आहोत। आम्ही 6 ते 8 वर आहोत, म्हणजे मी पदवीधर आहे आणि 1 विशेष शिक्षक आहेत। पण आता 2च शिक्षक आणि 1 ते 5 ह्या वर्गांवर एकही शिक्षक नाही आहे। तर ही बाब गंभीर समस्या आहे आणि 2च शिक्षक असल्यामुळे माझ्याकडे मी पदवीधर शिक्षिका आणि मुख्याध्यापकाचा चार्ज आहे। तर शासनाचे एवढे पत्रक येतात आणि त्यांना उत्तर देणे हे एका मुख्याध्यापकाचे काम पूर्णच करावं लागतं। मग उरले 1च शिक्षक, तर ते 1 ते 7ला पुरू शकत नाही। आणि ही बाब आम्ही 1 महिन्याच्या आधीच दिलं होतं की इथं शिक्षकांची पूर्तता करण्यात यावी म्हणून मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग या सभेमध्ये ठरलं होतं की आम्ही सगळ्यांनाच निवेदन जिल्हा परिषदेला वगैरे दिले आहे। तरी पण आजपर्यंतही इथं एकही शिक्षक आलेला नाही आणि आता निधीही नाही आहे, म्हणून आपण कुठून स्वयंसेवक होती एक, तर ती GS हायस्कूलला म्हणजे शिकवायला गेली। इथून ह्या शाळेला ताला लावण्यात आलात आहे, तरी पण आमची अशी मागणी आहे की आम्हाला शिक्षक हवे आहेत। 1 महिना अगोदर आमच्या अध्यक्षांनी शाळेच्या समितीमार्फत पंचायत समितीला काही लेटर दिला होता, पण त्याच्यामध्ये काही कारवाई न करता आली। याला सर्वत्र जबाबदार कोण आहे, काय वाटते तुम्हाला? सरकार, शासन आहे या सर्व याला जबाबदार पदाधिकारी। त्यांना मालूम होता की इथं रिटायरमेंट आहे 2 सरांच्या, पण त्यांना काही त्याच्याकडे ध्यान न देऊन ह्या क्रीडा सत्राचा कार्यक्रम उठवला। पण इथं शिक्षक कोण शिकवणार आहे मुलांना? 1 ते 7 वर्ग आहेत इथं आणि शिक्षक 2च आहेत, मुलांचा कसा का होणार? आज हिरापूर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यांनी ताला लावलेला आहे। यामागे कारण असं की नुकतंच 30 नोव्हेंबरला या ठिकाणी 2 शिक्षक सेवानिवृत्त झाले। या शाळेमध्ये एकूण 5 शिक्षकाची जागा होती, त्यामध्ये या ठिकाणी 4 शिक्षक कार्यरत होते आणि 30 नोव्हेंबरला 2 शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे एकूण 50% शिक्षकच या शाळेतून कमी झाले आणि त्यामुळं खरोखरच विद्यार्थ्यांचं जो शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे। त्याकरिता या ठिकाणी गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतना मी विनंती केली होती की तुम्ही गावातून सध्या स्वयंसेवकाची नियुक्ती करा आणि हे काम सुरळीत विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये आपण चालू द्यावे।
आणि लगेच पंचायत समिती स्तरावर आम्ही शिक्षकाची माननीय BO साहेब आणि माननीय सभापती साहेब यांच्या मदतीनं एखाद्या शिक्षकाची या ठिकाणी व्यवस्था करू असे मी आश्वासन यांना दिलेले होतं. परंतु पुन्हा मासिक सभेमध्ये मला असं कळलं की या ठिकाणी 12 तारखेला एक शिक्षक नियुक्त करून देण्यात येत आहे आणि लगेच दुसरी माहिती अशी सांगण्यात आली आहे की एका स्वयंसेवकासाठी या ठिकाणी 4 महिन्याच्या मानधनावर त्याची नियुक्ती करावी असं पत्रसुद्धा या ठिकाणी व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहे. तर त्या अनुषंगानं सध्या सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची कमी आहे आणि आपल्याला गाव स्तरावर तडजोड करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशानं कार्य करावं अशी मी सर्व गावकरी जनतेला व्यवस्थापन समितीला विनंती करीत आहे आणि हे कार्य शाळा सुरळीत चालावी अशीच मी या प्रसंगी बोलत आहे. एक्चुअली कैसा है, शिक्षा है बहुत बड़ा विषय और महत्व का विषय सब्जेक्ट है. सब बहुत विषय सब्जेक्ट महत्व के रहते हैं, लेकिन शिक्षा एक बहुत बड़ा विषय है. हमारे स्कूल में जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला हीरापुर में 1 से 103 संख्या पट संख्या है और एक पहली क्लास से लेकर 7वीं तक इसके वर्ग है. इसमें इसके पहले 4 टीचर थे. 4 टीचर होने के बाद में हमने शालाओं पर समिति और ग्राम पंचायत के माध्यम से दूसरे 3 बच्चे हमने जो सुशिक्षित थे उनको हमने स्वयंसेवक के रूप में लिए थे और स्कूल चला रहे थे. उसके बाद में अब ये 30 तारीख को यहाँ से 2 टीचर रिटायर हो गए और रिटायर होने के बाद में हमारे स्कूल में सिर्फ 2 ही टीचर बचे हैं. पहली से 5वीं तक के जो प्राथमिक स्कूल है इसको कोई टीचर नहीं है और जो दो टीचर है वो 6वीं से लेकर के 8वीं क्लास तक के वैलिड है. रही बात अभी क्रीडा सत्र चालू है, ये 30 तारीख को जब हमारे शिक्षक हुए तो हमारे पंचायत समिति स्तर पे अभी तक के कोई शिक्षक दिया नहीं गया हमको. रही बात शिक्षकों के बारे में या स्वयंसेवक के बारे में, हमने जिला परिषद में मैंने खुद 3 जो जिला परिषद के शिक्षण अधिकारी है अध्यक्ष, उनको भी स्कूल के माध्यम से ठहराव के माध्यम से लेटर पत्र निवेदन दिए है. अध्यक्ष जिला अध्यक्ष को निवेदन दिए, मुख्य कार्यपालन अधिकारी को अध्यक्ष को हमने इसके बारे में अवगत करा है लेटर पत्र दे करके, लेकिन इस विषय पे कोई चर्चा नहीं और कोई उसका समाधान नहीं हुआ है अभी तक के. आज 2 टीचर है और अभी कल से जिला सत्र ये अपना क्रीडा सत्र अटल महोत्सव शुरू हो रहा है. इसमें हमारे बच्चे भाग भी नहीं ले सकते क्योंकि हमारे पास में 2 टीचर है और ये क्या पढ़ाई नहीं इन्होंने. बच्चे पढ़ाएंगे क्या, वो अपना कबड्डी खो कर पढ़ाएंगे. ये बहुत बड़ी पढ़ाई की समस्या है. इसलिए हमको जब तक कि हमारे को कोई समाधान कारक ऐसा कोई टीचर यहाँ पे देना चाहिए या समाधान कारक कोई भी प्रतिनिधि हो या प्रशासकीय कर्मचारी हो आके जब तक कि हमको नहीं बताएगा या हमारा समाधान नहीं करेगा तब तक हम ऐसे ही ताला बंद रखेंगे. ये शिकायत कहाँ की हो? मैंने ये शिकायत पंचायत समिति की और जिला परिषद में जिला अध्यक्ष के पास में 1 महीना पहले इसके बारे में निवेदन दे चुका हूँ. तो कहीं ना कहीं संबंधित जो विभाग है उनकी लापरवाही और कहीं ना कहीं देखा लापरवाही तो है क्योंकि जब 30 तारीख को टीचर रिटायर होता है तो उस जिला पंचायत समिति का में जो प्रशासकीय अधिकारी है वो उनको तो ये बात पता रही थी कि कौन सी स्कूल में कितने बच्चे हैं और कौन सी जगह का टीचर कहाँ देना चाहिए, ये उन्होंने करना चाहिए पहले. तो भी आपकी शासन प्रशासन से क्या मांग है? शासन और प्रशासन से यही डिमांड है कि हमारे जो 1 से 7 तक के क्लास है सिर्फ जिस तरीके से आप देख सकते हो मेरे पीछे जो बच्चे हैं पाठशाला के वह बैठे हैं. एक तरफ ताला लगाया गया है तो दूसरी ओर देखा जाए तो गांव की जनता आक्रोश जता रही है. जब तक के टीचर स्टाफ की जब तक भर्ती नहीं होती हीरापुर ग्राम में तब तक यह ताला लगा हुआ रहेगा, ऐसा उन्होंने बताया. तो दर्शकों अगले पार्ट 2 के साथ में हम बहुत जल्द मिलेंगे जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला में कि आखिर यहाँ पर टीचर आते हैं या नहीं आते या ऐसे ही जो है धरना देते रहेंगे. एक सबसे बड़ा सवाल खड़ा हो गया है दर्शकों. तो अगले पार्ट 2 के साथ हीरापुर ग्राम में बहुत जल्द मिलेंगे. ऐसी खबर देखने के लिए बापू वार्ता न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए. गोंदिया से देवेंद्र दमाए.